पण आहे कोनोलीपैकी हुंबेवाडा या धनगरवाड्यावर. आणि इथं पाण्याचा एवढा बिकट प्रश्न आहे की या अगोदर सुद्धा आमच्या टीव्हीला ही बातमी लागली होती. पण आता दाखवण्याचा सगळ्यात महत्त्वाचं कारण की हे जे मुख्य प्राणी दिसतात हे सगळे, यांना बोलता येत नाही पाणी कुठं आहे, फक्त शोधता येते. इथं बघितलं तर आपल्याला ही छोटी छोटी करडं दिसतात आपल्याला शेळीची, ही सुद्धा पाण्याच्या शोधात इथं आलेली आहेत. त्याचबरोबर इथं दिसणाऱ्या आज्या आहेत ज्यांना नीट चालता देखील येत नाही. कमी वस्ती असलेला हा धनगर वस्ती आहे आपल्या धनगर बांधवांची. पण ह्या लोकांना मूलभूत गरज त्यांची आहे ती पूर्ण होत नाही. म्हणजे पाणी ही मूलभूत गरज आहे. आणि प्रत्येक निवडणुकीत हेच सांगितलं जातं की आम्ही विकास करतोय, विकास करतोय. विकास नेमका कशाला म्हणायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण गेली देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झालीत आणि इथं फक्त काही गोष्टी सांगितल्या जातात, तर इथं रस्ते, पाणी, लाईट या विषयावर बोललं जाते, ते सुद्धा अजून पूर्ण झालेलं नाही. म्हणजे हे कोट्यवधींचा खर्च करून इथं स्कीम झालेली आहे या गावाची, त्या स्कीमचं पाणी अजून सुद्धा इथं आलेलं नाही. त्याबरोबर इथं कूपनलिका एक आहे, त्या कूपनलिकेचं पाणी इथं येत होतं, ते सुद्धा आता बंद झालं. गेल्या 8 दिवसात ह्यातल्या लोकांना पाणी अजिबात नाही, या मुख्य प्राण्यांना सुद्धा नाही. त्याचबरोबर ही छोटी छोटी मुलं आपल्यासमोर बघतोय आणि ह्या आज्या आहेत, ह्यांच्या हातातनी घागरी दिसतात, ह्यांना नीटचा देखील येत नाही. अशी कंडिशन असणारी ही सगळी माणसं आहेत. आणि मग आता निवडून आलेले पंचायत समितीचे सदस्य असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रतिनिधी असणारे, त्यांनी सुद्धा इकडे लक्ष वेधावं त्यांचं, म्हणून हे विदारक चित्र दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. बातम्या किती वेळा द्यायच्या, बातम्याचा इफेक्टसुद्धा झाला पाहिजे आणि तो इफेक्ट तुम्ही मनावर घेतला तर होणार आहे. म्हणूनच हा सगळा खटाटोप आहे. आता इथं आपले काही बांधव आहेत, त्यांच्याकडून आपण कृष्णा तुंबे, हुंबेवाड्याला रहिवासी. हुंबेवाड्यावर 200 लोकांची वस्ती आहे. येथे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. सरकारने 80 लाखाची स्कीम करूनही इथं पाणी मिळालेलं नाही. तरी जनावरांचा, लहान मुलांचा पाण्यापासून हे असल्यामुळे एखाद्या जीव पण जाऊ शकतो आहे आणि म्हातारी माणसं वगैरे आहेत, त्यांचा पण जीव जाऊ शकतो. त्यासाठी सरकारने योग्य ती कार्यवाही करून त्या भ्रष्टाचाराचं हे करावं. जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, आमदार आहेत, त्यांच्याने इथे येऊन हे पाठपुरावा करावा की 80 लाखाची स्कीम झाली, त्याचा काय ते आम्हाला चौकशी करून दाखवावी. म्हणजे 80 लाख प्लस ती 25 लाखाची 25 लाखाची रुपये खर्च झाला आहे. कोट्यावधी रुपये खर्च होऊन इथं पाणी मिळत नाही मुलांना, माणसांना. 15-20 दिवस झाले. इथं वस्ती म्हणजे 250 आहे, 50 रुपये इथं, 200 कोल्हापूरला आहे. का या पाण्याबद्दल गेल्या. मग आता ही लोक सणाला आल्यानंतर तुम्ही बोलताना म्हटलं ना की आंघोळ नाही, चहा नाही. पाडव्याला आली हां. माणसं, बिन याची माझी गेलीत माणसं, बिन तोंड दुधाने, बिन आंघोळीची गेलीत. इथल्या लोकांच्या व्यथा बघायला गेलं तर ह्यांचा आत्ता असणारा आतमधला राग हा साहजिक आहे. कारण हा राग नाही येणार तर होणार काय, कारण त्यांना पाणी नाही. इथले आपण अनेक धनगरवाडी ओस पडले जातात, ते ओस पडण्याची कारणं बऱ्याच पाहिजे. त्यामागची कारणं हीच आहेत की ह्यांच्या मूलभूत गरजा आज सुद्धा पूर्ण होत नाहीत. आणि मग भविष्यात धनगरवाडी होते का हा एक प्रश्नचिन्ह तयार होईल. आता थोडीफार लोक राहिल्यात ती सुद्धा इथून स्थलांतर कसं करायचं, करता येईल का ह्या विचारत आहेत. तुम्ही काय सांगा? तानाजी हुंबे बोलतोय. पाण्याचा भ्रष्टाचार असल्यामुळे लहान मुलांचा व जनावरांचा सगळ्यांचा तळतळा व्हायला लागला आहे आणि बॉडी काय तिकडे लक्ष देत नाही. आणि बोर ही मारली, नुसती डोळ्यामागं अंधारी केली फक्त बोरची. बोरचं पाणी देतो. स्कीमची काय 80 लाखाची स्कीम काय, ती पाणीवर काय एक दिवस ही टाकीत पडलेला नाही. तर ह्या सगळ्या बांधवांच्या व्यथा आहेत. खरं बघायला गेलं तर ह्या व्यथा आमदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील आणि पंचायत समितीचे सदस्य, आत्ता इथं ग्रामपंचायतला प्रशासन आले, पण तरीसुद्धा माणसं जगायला पाहिजेत. आणि माणसं नाही जगलीत तर ह्या सगळ्या स्कीमचं नेमकं करायचं काय हा एक प्रश्न आहे. कारण हे काय मॉडेल म्हणून उभा केलेलं नाही इथं. आणि ह्या लोकांना पाणी मिळावं ही साधी एक अपेक्षा आहे, यांची कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही. येत्या काही दिवसात ही अपेक्षा पूर्ण नाही झालं तर त्या सगळ्यांचं मत आहे की आम्हाला इथं जगणंसुद्धा कठीण होईल. त्यामुळं ह्या गोष्टीचा विचार प्रशासनानं लवकरात लवकर करावा. कॅमेरामन तुकारामसह राहुल कांबळे, हुंबे धनगरवाडा, कोनोली.